हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आली आहे इचलकरंजीमध्ये माझ्या फ्रेंडकडे। सो आम्हाला पुण्याला जायचं आहे। का आणि कशासाठी यासाठी तुम्हाला संपूर्ण ब्लॉग बघावा लागेल। आणि आता आम्ही आलो आहे मारुतीच्या मंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी। आणि आता आम्ही काय करतो ते तुम्ही पाहत राहा। सो फ्रेंड्स, ही आहे माझी फ्रेंड, माझी बहीण मोठी। सो आता आम्ही ते मारुतीच्या मंदिरमध्ये आलेलो दर्शनासाठी। आणि आम्ही आता दर्शन वगैरे घेतलंय आणि आता जरा इचलकरंजीला फेरफटका मारायला चाललोय। बाय। त्यानंतर आम्ही थोडंसं मार्केटमध्ये गेलो। आम्हाला थोडी छोटी मोठी शॉपिंग करायची होती, काही वस्तू घ्यायच्या होत्या। त्यानंतर आम्ही इथे बुटीकमध्ये आलो। आम्हाला ड्रेपरी घ्यायची होती, ज्वेलरी घ्यायची होती। सो आम्ही ते बघत होतो त्यांच्याकडे काय नवीन आहे, काय घ्यायला हवं आपल्याला। सो ते आम्ही बघितलं आणि छान अशी नऊवारी घेतली आणि ज्वेलरीसुद्धा आम्ही इथून घेतली आणि छान होती, नवीन होतं त्यांचं शॉप। सो इथे त्यानंतर आम्ही सेल लागला होता जुडिओमध्ये वगैरे। सो जुडिओ वगैरे सगळं बंद होतं, त्यामुळे आम्ही V2मध्ये गेलो आणि काय आहे, काय नवीन आहे, काय घेता येईल ते सगळे पाहत होतो। फार काही नव्हतं तिथे, आम्ही जस्ट चेक केलं आणि त्यांनी एक ट्रिक केली होती। तिथे कमी रेटचा टॅग लावला होता आणि जे प्रोडक्ट होतं म्हणजे जे कपडे वगैरे होते ते जास्त रेटचे लावले होते, म्हणजे कस्टमर कमी रेट आहे म्हणून घेईल आणि नंतर कॅश काउंटरवर गेल्यावर त्यांना प्राईस बघून त्यांना ते घ्यावं लागेल। असं काही फिक्स नव्हतं, पण आवडलं तर घेतातच ना। ही ट्रिक त्यांनी केली होती, आहेत ना चलाक। सो इथे काही सगळं मला तर काही नवीन असं काही वाटलं नाही, सगळं जनरल होतंच, सगळ्यांकडे असतं तेच होतं सगळं मटेरियल वगैरे। आणि त्यामुळे मी काही फार घेतलं नाही आहे। आणि ह्या क्लिप्स वगैरे काही थोड्याफार होत्या छान आणि या माझ्याकडे होत्या, त्यामुळे मी काही घेतलं नाही, जस्ट आम्ही बघितलं। पण आम्हाला थोडंफार वस्तू घ्यायच्या होत्या, म्हटलं असेल कदाचित, सो नाही भेटलं। त्यानंतर आहे नेक्स्ट मॉर्निंग मस्त अशी मॅगी आम्ही खाल्ली आणि पुन्हा आम्ही गेलो, कारण आम्हाला जुडिओ आणि अनलिमिटेडमध्ये सुद्धा बघायचं होतं की काही नवीन आलं आहे का। सेल लागला होता, फ्लॅट 50% ऑफ असं होतं। सो आम्ही आलो होतो, आम्ही आलो आता शॉपिंग करायला। त्यानंतर जुडिओमध्ये लगेच आम्ही 10 वाजता गेलो होतो, म्हणजे त्यांनी ओपन केलं आणि आम्ही लगेच गेलो। सो इथे चेक केलं, इथे सुद्धा तेच रेग्युलरचंच होतं, काही नवीन असं काही फार नव्हतं। सो मला एक हायलायटर घ्यायचं होतं, ते विसरले, नंतर जाऊन घ्यायला हवं। जुडिओचे काही गोष्टी ठीक असतात, पण काही गोष्टी अगदीच डामाडोल असतं। सो इथे मी चेक करत होते चिक टेंट वगैरे की खरंच चांगलं असतं का वगैरे। इतकं काही नाही आहे, पण ज्यांना मेकअप वगैरे येत नाही पण करायला आवडतो अशा लोकांनी म्हणजे ते स्वस्तात मस्त घेऊन तुम्ही करू शकता, अगदीच नाही असं नाही। सो इथे मी चेक करत होते शेड वगैरे छान वाटतोय का, पण मला नाहीच आवडलं। सो मी काही घेतलं नाही, बस चेक केलं। त्यानंतर आम्ही सगळी तयारी वगैरे छान केली आणि बॅग पॅक करून आम्ही लगेच संध्याकाळी बसला बसलो पुण्याला जायला। आणि हे आहे कराडमध्ये आमची बस थांबली होती, तिथे आम्ही असा मस्त असा वडापाव घेतला आणि बघू शकता आमची हालत काय झालेली, कारण दिवसभर इकडे तिकडे पळापळ, सामानाची आवराआवरं आणि सगळी करत आम्ही खूप थकलो होतो। आणि रात्रीची आमची बस होती आणि मला बस सहन होत नाही, मी प्रवास फार करत नाही कारण मला खूप त्रास होतो। सो इथे वडापाव घेतला होता, कारण कराडचा वडापाव खूप छान असतो, मला फार आवडतो, मी गेली की खातेच। सो आम्ही इथे घेतला होता,
वडापाव वगैरे. आणि आम्ही पूर्ण प्रवासात काही ना काही स्नॅक खातच होतो, जेणेकरून प्रवास लवकर जर संपेल, पण तो काही संपत नव्हता. इतकं वैतागलेलो होतो आम्ही, पण काय करणार, जावं तर लागतंच ना. सो तुम्ही तिचीसुद्धा हालत बघू शकता काय झालेली. सो मस्त असा वडापाव एन्जॉय केला. आणि थोड्या वेळाने साताऱ्यामध्ये सुद्धा बस थांबली होती आणि खूप छान असे पेढ्यांचे वगैरे स्टॉल वगैरे असतात. सो आम्ही तिथे सुद्धा काही खरेदी केली. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही थांबलोय साताऱ्यामध्ये. जेवायचं स्टॉप झालाय आणि आता आम्ही हे चिक्की वगैरे घेतली आहे लोणावळ्याची, आणि हे सगळं आम्ही आता घेतलं. सो घरच्यांसाठी काही छोटी मोठी शॉपिंग वगैरे करून थोडंसं जेवलो वगैरे आणि मग आम्ही पुन्हा निघालो प्रवासासाठी. गुड मॉर्निंग. हा आहे डे 3. सो इथे छान असं मंदिर होतं. आम्ही पुण्यामध्ये रात्री 11:30 वाजता पोचलो. घरी जाईपर्यंत 12 वगैरे वाजले. सो जेवलो वगैरे आणि नेक्स्ट डे तयार होऊन निघालो. सो मी ती काही क्लिप घेतली नाही. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आणि आज आहे 3 ऑगस्ट आणि आज आहे फ्रेंडशिप डे. सो तुम्हा सर्वांना फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी फ्रेंडशिप डे. आणि आज आम्ही आलो आहोत पुण्यामध्ये. आता आहोत आम्ही कात्रजला आणि आज आमची कॉम्पिटिशन आहे मेकअपची आणि सेमिनार सुद्धा. सो त्यासाठी आम्ही आलो आहोत पुण्यामध्ये. सो आता आम्ही रेडी होऊन चाललो आहे. सो भेटू, बाय. हे आहेत स्वाती दीदीचे दादा, ते आम्हाला सोडायला चाललेत. इथे सकाळ सकाळी आम्हाला फ्रेश फुलं दिसली. सो आम्ही ती हेअरस्टाईलसाठी वापरणार होतो. इथे आम्ही फुलं वगैरे खरेदी केली छान अशी. आणि त्या दिवशी फ्रेंडशिप डेसुद्धा होता. त्यानंतर आम्ही इथे बस स्टॉपला जायला निघालो. आम्हाला जायचं होतं पिंपरी चिंचवडला. सो त्यासाठी आम्ही इथे जवळच त्यांच्या इथे स्टॉप होता. सो आम्ही गेलो आणि अशा प्रकारे इथे स्टॉप असतात. पुण्याला एकदम बेस्ट आहे बसचं, की टायमिंग वगैरे असं फार लागत नाही. फक्त नंबर्स वगैरे बघायचे, बस पकडायची, जायचं. काही डोक्याला टेन्शन वगैरे काही नाही. थोडा वेळ आम्ही वाट बघितली आणि त्यानंतर आम्हाला बस भेटली आणि आम्ही 10 ते 15 मिनटात लगेच तिथे पोहोचलो सुद्धा स्वारगेटला. त्यानंतर आम्ही इथे फर्स्ट टाईम मेट्रोने ट्रॅव्हल करणार होतो. तुम्ही पाहू शकता आमची एक्साइटमेंट. आणि दादा आमच्यासाठी स्पेशल आलेले, कारण आम्ही फर्स्ट टाईम तिथे ट्रॅव्हल करणार होतो, कारण आम्हाला काहीच माहीत नव्हतं. सो पहिल्यांदा आम्ही तिथे तिकीट काउंटरकडे आम्ही पहिलं ऑनलाईन तिकीट काढायचं असतं. सो ते काढून घेतलं आणि दादासुद्धा आमच्यासोबत आले, कारण आम्हाला माहीत नव्हतं कसं काय करायचं असतं, कशा प्रकारे जायचं असतं. त्यामुळे ते सुद्धा आमच्याकडे सोबत आले आणि इथे आमचा प्रवास सुरू झालेला. आम्ही इतकी मजा केली, काय सांगू तुम्हाला, खूप छान मजा केली. अगदी लहान मुलासारखी आम्ही मजा केली. आणि एक्सेलेटरवर वगैरे आम्ही खूप जे रील्स वगैरे पाहायचो, चढता येत नाही आहे किंवा उतरता येत नाही, तो सगळा एक्सपिरियन्स आम्ही घेतला मेट्रोचा. खूप छान, खूप व्हिडिओज काढले, खूप फोटोज वगैरे काढले. तुम्ही माझ्या
इंस्टाग्राम ID वर सुद्धा चेक करू शकता. आणि काय होतं यार, आम्ही मोठे झालो म्हणून काय झालं, आमच्यात सुद्धा आहे तो बचपना. सो तो एन्जॉय करायचा. कुठे ना कुठे लहानपणी काही गोष्टी मिस झालेल्या असतात, त्या मोठ्या झाल्यावर सुद्धा आपण एन्जॉय करू शकतो. असं नाही की मोठं झालं आहे म्हणून लहान मुलासारखं नाही वागायचं, असं बिलकुल नाही आहे. तुम्ही ती मजा करू शकता. तुमच्यात तो बचपना असलाच पाहिजे, तरच लाईफ छान होते आणि खूप तुम्ही आनंदी आणि हॅप्पी जगू शकता. सो इथे पाहू शकता किती छान मस्त वाटत होतं. बाहेरचा सीन वगैरे खूप व्हिडिओज काढलेत मी, खूप मजा केली. त्यानंतर आमचा स्टॉप आला, आम्ही उतरलो आणि एवढ्या पायऱ्या उतरून आम्हाला खाली जायचं होतं. तिथे मेट्रोने आम्ही आता PCMCला आलो आहे आणि मेट्रोचं स्टेशन खूप छान होता. मेट्रोचा एक्सपिरियन्स आमचा खूप छान होता, खूप मजा आली आम्ही आणि खूप सारे व्हिडिओज वगैरे काढले. आता आम्ही चाललो आहे हॉलकडे सेमिनारला. सो बाय. इकडे तुम्ही बघू शकता किती सामान आहे. आणि हे आहे मेट्रो स्टेशन. एक्सपिरियन्स खूप छान होता, आम्हाला खूप मजा आली. आम्ही खूप व्हिडिओ वगैरे काढले. तुझा कसं वाटलं? छान वाटलं. पहिल्यांदाच आले होते. मोठ्याने बोल. सो त्यानंतर आम्ही ऑटोने हॉलवर पोचलो आणि तिथे आधी आम्ही हेअर प्रिपरेशन करून हेअरस्टाईल वगैरे करून घेतली व्यवस्थित. सर्वजण रेडी होत होते कारण सेमिनार लगेच चालू होणार होता. सो इथे सर्वजण तयार होत होते, हेअरस्टाईल वगैरे करून ठेवत होते कारण फक्त 45 मिनिटं देणार होते मेकअपसाठी. सो त्यासाठी ही तयारी चालू होती. आणि इथे पाहू शकता माझा गेटअप पूर्ण रेडी होता. आणि गाईज मी लेन्स घातलेली, सो त्यामुळे थोडंसं इरिटेशन झालं आणि माझे डोळे लाल झालेत. लेन्स घातले म्हणून मी काढलेत आता लेन्स. सो आईज माझे पूर्ण रेड झालेले, इतके रेड की एकदम फुल आईज माझे रेड झालेले आणि सगळीजण माझ्याकडे बघत होती. सेमिनार चालू झाला आणि आमचा मेकअप नंतर आम्ही स्टार्ट करणार आहे, म्हणजे मेकअपची कॉम्पिटिशन नंतर आहे. आता सेमिनार आहे, सो आता मी सेमिनारला चालले. सो त्यानंतर इथे मी सेमिनारला आले, सेमिनार अटेंड केला आणि सेमिनार चालू होता. खूप छान साऊथ इंडियन लुक आयमनी क्रिएट केलेला, अगदी सटल सोबर, खूप छान मॉडेल दिसत होती ती. खूप सुंदर आणि अगदी अफोर्डेबल प्रोडक्ट्समधून त्यांनी हा लुक क्रिएट केलेला. सो मला आवडला आणि शिकायला सुद्धा भेटलं. आणि त्यानंतर इथे सेमिनार झाल्या लगेचच जेवणाची जेवण चालू झालं होतं. सो आम्हाला आधी जेवून घ्या म्हणून सांगितलं. सो आम्ही मनसोक्त असं जेवून घेतलं व्यवस्थित. आणि जेवणसुद्धा खूप छान होतं, खरंच खूप जास्त आयटम वगैरे होते आणि खूप छान केलेलं जेवणसुद्धा. सो आम्ही मस्तपैकी जेवलो. पण मी यातलं बरंचसं तिथे ठेवलेलं कारण मला वॉक वगैरे करायचं होता, मेकअप, त्यामुळे मी खाल्लं नाही जास्त काही. फ्रेंड्स आता आम्ही जेवायला आलो. मी स्वाती दीदीलाच दिलेलं यातलं बरंच खायला. आणि हा
आहे माझा फुल गेटअप. मी फर्स्ट टाईम अशी मस्तपैकी रेडी झाली होती. ह्याआधी पण झाली होती, साऊथ इंडियन लुक केला होता मी. आणि अशी सर्वजण रेडी होत होते आपापल्या मॉडेल्सला घेऊन. आणि आमचीसुद्धा काही नाही काय रेडी होत होती, थोडं सामान वगैरे पॅक करत होती. आणि मी तोपर्यंत अशा छोट्या छोट्या क्लिप्स काढून घेतल्या. आणि हा आहे माझा वॉक. मी फर्स्ट टाईम लाईफमध्ये स्टेज डेअरिंग केलं आहे आणि असा मी वॉक केला आहे. जसा कसा पण केला आहे, पण माझ्यासाठी खूप छान आणि खूप बेस्ट होता. कारण मी फर्स्ट टाईम केला आहे आणि फर्स्ट टाईमच्या मनाने खूप बेस्ट केलं आहे मी. आणि मला थोडेसे स्टेज डेअरिंग आलं आहे. आता मी करू शकते असं मला कॉन्फिडन्स आला आहे. सो तुम्हाला कसा वाटतो आहे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि असे मी लुक्स क्रिएट करू का ते सुद्धा मला सांगा, जेणेकरून मी असे लुक्स क्रिएट करायला मला आवडतील आणि मी करेन. सो मी प्लॅनिंग करते असे वेगवेगळे लुक्स करायचे, जेणेकरून तुम्हालासुद्धा मदत होईल. सो या खूप छान झालेलो लुक. सगळ्यांना आवडला. सगळ्यांनी सांगितलं की खूप भारी झाला आहे लुक. आणि आमचा सेकंड नंबरसुद्धा आला होता. सो खूप जास्त आम्ही हॅपी होतो. आणि असा झालेला लुक खूप भारी झालेला, एकदम सटल, सोबर आणि खूप भारी. आणि ट्रेंडिंगसुद्धा आहे. सो तुम्ही पाहू शकता. आम्ही खूप जास्त हॅपी होतो दोघीजणी. सेमिनार वगैरे सगळं झालंय, मेकअप वगैरे रिमूव्ह केलाय आम्ही. आणि आता आम्ही घरी जायला निघालोय. खूप छान एक्सपिरियन्स होता. काहीतरी शिकायला वगैरे मिळालं. आणि कसं वाटलं तुला? खूप छान वाटलं. माझं पण हे फर्स्ट टाइमच होतं. चल बाय. त्यानंतर मिरर सेल्फी वगैरे काढली, ऑटो पकडली आणि आम्ही मेट्रोकडे पुन्हा गेलो. सो हा काहीसा इव्हनिंगचा व्ह्यू होता तिथला. त्यानंतर आम्ही पुन्हा छोटंसं टी ब्रेक घेतला, कारण डोकं वगैरे खूप दुखत होतं, पाय वगैरे सुद्धा दमलो होतो. सो आम्ही इथे मस्तपैकी चहा पिला, तिकीट काढलं आणि आम्ही स्टेशनकडे गेलो. तिथे मस्तपैकी मेट्रो पकडली आणि आम्ही आलो पुन्हा कात्रजला. आणि इथे काही स्टॉल वगैरे लावले होते, सो ते चेक केले, छोटी मोठी खरेदी केली. आणि असं होतं हे मेट्रो स्टेशन. सो तिथे स्टॉल होते. सो काही रेग्युलरचं सामान होतं. मग आम्हाला इथे बॅक कवर्स दिसले, सो ते आम्ही खरेदी केले आणि ऑटो पकडली आणि आम्ही घरी जायला निघालो. सो बस आम्हाला भेटली नाही, सो आम्ही ऑटोच केली आणि ऑटोने डिरेक्टली घरी गेलो. आणि असा होता आमचा दिवस. खूप छान गेला, खूप मस्त, खूप एन्जॉय केला, खूप काही शिकलो, खूप काही मजा केली. आणि मला पुन्हा आवडतं. तुम्हाला आवडतं का नक्की कमेंट करून सांगा. सो या त्यानंतर घरी पोचलो, फ्रेश झालो, मस्तपैकी गप्पा गोष्टी केल्या. आणि हे आहे दादा वहिनी, त्यांनी आम्हाला डिनरसाठी बाहेर घेऊन गेले आणि आम्ही मस्तपैकी डिनर करून घरी गेलो.